नमस्कार मित्रांनो, मी एम के कराळे। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा आरक्षणाबाबत खूप मोठं असं एक आंदोलन या ठिकाणी होणार आहे आणि या आंदोलनामध्ये संपूर्ण सखल मराठा समाज या ठिकाणी सहभागी होणार असून या आंदोलनाचं नेतृत्व जे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत। आणि एकंदरीतच या संदर्भात एक मुलाखत झाली आणि या मुलाखतीमध्ये बरीच अशी जी काही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आली होती आणि त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी जी काही सविस्तर अशी उत्तरं किंवा सविस्तर अशी जी काही चर्चा या ठिकाणी केलेली आहे। तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। एखादी गोष्ट जर समाजाला आपल्या लेकराबाळाला जर मिळवायची असली ना, तर त्याला तयारी नाही करायला लागत, त्याला नियोजन पण नाही करायला लागत। काय असतं, ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर लेकरांवरती जातींवरती अन्याय होतो त्यावेळेस तयारीच्या भानगडीत वेळ वायाला घालायचा नाही, नियोजनाच्या भानगडीत वेळ वायाला घालायचा नाही। आहे तसं उठायचं आणि संघर्षाची वाट धरायची, तर सुखी आणि आनंदी दिवस आपल्या पुढच्या पिढीला येतात, समाजाला येतात। नाही तर येत नाहीत ते बोलण्याचंच, मग ते म्हणतात ना, बोलाचंच भातन बोलाचीच कडी, तसं होऊन जातं। नियोजन नाही झालं, वेळच कमी पडला आणि आम्हाला उशिराच कळालं, हे म्हणजे अपयशाचे लक्षण असते। त्यामुळं समाजाला ज्या क्षणाला कळालं ना, त्या क्षणाला ताडदिशी उठणारा जो समाज आहे, जे लोक आहेत, ते पोराबाळांची पिढी चांगली करतात, आपले स्वतःचे संसार सुखी करतात, स्वतःची जात सुखी समाधानी करते, असे ॲक्टिव्ह लोक पाहिजेत लगेच। तर तशी माझी जात, माझ्या मराठा समाजाचा मला एवढा गर्व आणि स्वाभिमान वाटतो की हे समाज जे नाव ठेवत होते आम्हाला, ते एका फटक्यात मोडून काढलं समाजानं। ज्या क्षणाला कळतं त्या क्षणाला उठून बाहेर येणारी जमात जर या देशात कोणची जात असेल तर ती मराठ्याची। विचारच करत नाही आहे, काम आहे मायामागं, उद्या जाऊ परदिशी जाऊ, मला उशिरा कळालं आणि मग काय कसं काय जमायचं, आता माझ्याजवळ काहीच नाही, मग जेवायला काय घेऊन खायला काय घेऊन, उठले असेच निघणारे म्हणजे मराठी। आणि म्हणून ह्यो संघर्ष आपल्याला यावेळी जिंकायचा आहे। तयारी करायची गरज नाही, तयारी झाली सगळी, नियोजन करायची गरज नाही, नियोजन पण झाले। आणि त्या भानगडीत पडू नका, मी मराठा समाजाला जाहीरपणानं राज्यातल्या सांगतो, या भानगडीत पडू नका, नियोजनाच्या तयारीच्या कशाच्या, कुठं काय मिळेल का नाही मिळेल, नाही मिळालं नाही मिळालं आपल्याला काही सुखसुविधा, उपाशी तापाशी राहू, पुढच्या पिढ्या घडू ना, आपले लेकरं बाळं पोरं बाळं, कोणाची मुलगी आहे, कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाऊ लागणार आहे, कोणाची बहीण लागणार आहे, कोणाचा नातू लागणार आहे, याच्यासाठी झुंजू आपण, आपल्या स्वार्थासाठी नाही झुंजायचं। त्यामुळे तयारी फेरायची, तयारी असली वाट नाही बघायची। मग त्याला काय म्हणतात बघा, त्याला कटाळेखोरपणा म्हणतात। तयारी केलेली असली तरी येत नाही, नियोजन केलेलं असलं तरी येत नाही, आणि नाही केलेलं नसलं तरी येत नाही। हे कटाळखोरपणा जर अंगाला चिटाकला तर माणसावर दलिंद्री लवकर येते। त्यामुळे झटकून टाकायचं आणि कठोर मेहनत जितकी घेता येईल आपल्याला, जे खायला मिळेल ते खायचं, नाही मिळालं उपाशी तापास राहायचं, पण समाजाच्या लेकराला मोठं करायचं। आणि त्या पवित्र्यात 27 ऑगस्टला मराठा आहे, करोडोत मराठी निघणार आहेत बघा तुम्ही। आता तुम्हाला दिसेल लई मराठी येणार आहेत मुंबईला। आम्ही अंतरवाली येऊन निघतोय 27 तारखेला। हो, अंतरवाली येऊन आम्ही महाकाळा मार्गे 27ला इथून 10 वाजता अंतरवालीतून निघतो महाकाळ्यावर। महाकाळ्याच्या नंतर शहागड, शहागडच्या नंतर गोरी गांधारी फाटा आहे, डोमलगाव फाटा आहे, मग साष्ट पिंपळगाव आहे, बळेगाव आपेगाव फाटा आहे, हिरडपुरी आहे, असे सगळे गावं करत 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 आम्ही आंबट टाकळे, तुळजापूर आहे, नवगाव आहे, आपेगाव आहे, नांदर आहे, हे सगळे याच रूटवरून जातो आम्ही। वडवाळी, वाघाडी आणि पैठणहून आम्ही मुक्काम शिवनेरीला आहे। पैठण मार्गे मग आम्ही पाटेगावहून तिकडं घोटण मार्गे तळणी मार्गे शेवगावला जातो आहे। शेवगाव पुढं सामनगाव आहे, मळेगाव आहे, ओडुले, असे ढोरजळगाव फाटा आहे, तिकडं मिरीमाका आहे, असे अनेक गावं आहेत मध्ये। मग पांढरी पुलावून ती मला वाटतं काहीतरी शेंडी गाव आहे, इस्लामपूर काहीतरी का जलालपूर काहीतरी गाव आहे, तिथून बायपास मार्गे अहिल्यानगरच्या कल्याण चौकात जातो आहे आम्ही, तिथं निप्ती फाटा म्हणलं जातं त्याला। निप्ती फाट्याहून आळा फाटा, नारायणगावहून शिवनेरीला पहिला मुक्काम। शिवनेरीहून फक्त आम्ही यावेळी चाकण मार्गे चाललो आहे। माळशेज घाटातून नको म्हणतायत पोरं, एक
आत्ता एक शिष्टमंडळ पाठवलं होतं आम्ही. त्यांनी सांगितलं की खूप अवघड रस्ता आहे तो, 10 फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतके धुके आहेत. आणि जर गाडी एखादी बिघडली तर आपल्याला लाखो गाड्या मागं होणार आहे, म्हणजे उचलूनसुद्धा ठेवायला चान्स नाही आहे गाडी. इतकं कटोकट रस्ता आहे तो, खड्डे येते. पोरांना पुढं जर पंक्चर गाडी झाली काय झाली तर 50-60 किलोमीटरवर खूप अवघड आहे, पोरांचे हाल होते. म्हणून मग आम्ही खेड राजगुरू मार्गे चाकणहून तळेगावहून लोणावळा पनवेल मार्गे वाशी चेंबूर आझाद मैदान त्याची फिकर नाही करत, दग्या फाटक्याची फिकीर नाही करत. आपल्यातनं कडवटपणा असला पाहिजे, लढण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे, आपली इच्छाशक्ती पाहिजे आपल्या जातीला मोठा करायची. फसवणूक होत असते, कोणाची नाही झाली म्हणून माझी नाही म्हणा, कोणाची नाही झाली या भारतात म्हणा, या राज्यात म्हणा, प्रत्येकाची फसवणूक झाली. आणि त्या फसवणुकीतून समाज शहाणा होत जातो, आंदोलनकर्ता शहाणा होत जातो. कुठं आपल्याला खड्डं आहे पहिल्या दिवशी दिसणार नाही आहे. तुम्ही एखाद्या रोडून चाललात, आता तुम्ही मुंबईहून आलात इथपर्यंत आंतरवालीपर्यंत, तुम्हाला माहीत नाही कुठं गतिरोधक आहे आणि कुठं खड्डा आहे रात्रीच्या वेळेस. तुम्हाला येताना जर खड्डा लागला, गाडी जर थोडी आदळली, तर तुम्ही जाताना मात्र त्या खड्ड्याला 100% टर्न मारणार. त्या खड्ड्यातून पुन्हा तुम्ही ती वेळ येऊ देणार नाही गाडी आपटण्याची, किंवा गतिरोधकावर पुन्हा गाडी आपटण्याची वेळ नाही येऊ देणार तुम्ही. असं एक गरिबांचा लढा, एक गरिबाचं शेतकऱ्याचं पोरगं लढत आहे, गरीब गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. लढत असताना ह्या असल्या अडचणी येत असतात. आणि तेवढा विचारानं प्रगल्भ हुशार माझा मराठा समाज झाला आहे. आता समाजाला कळतं आहे, हो दे ना फसवणूक झाली, पुन्हा मिळू. कारण आम्हालाही छत्रपती शिवरायांच्या इतिहासानं उमेद दिलेली लढण्याची. अरे जरी 2 पावलं मागं सरकवलं तरी 100 पावलं पुन्हा झेप घ्यायची, रडायचं नाही. माघारी आलो तर अर्ध्यातूनच आलो तर काय करायचं, मग कसंच होईन, रडायचं नाही ना, कणत नाही बसायचं. हुकलं हुकू द्या ना, काय हुकत नाही. आपण शेतात पेरणी करतो, एखाद बार उगतच नाही, मग काय करता, आपण म्हणतो यायला फसवणूक झाली, आपल्याला पुन्हा पेरायला लागतं. येतं, प्रयत्न केलं ना यश येतं. फक्त प्रयत्न सोडायचे नाही. एकदा गेलो मग आता किती वार जाऊ असं नाही. छत्रपती एकदा नाही लढले, सातत्याला लढत राहिले, सारखं लढत राहिले, म्हणून हिंदवी स्वराज्य या जगाला मिळाले. असं नसतं होत एकदा गेले मग लगेच भेटायला पाहिजे होतं, असं नाही. 45 वर्षे लागलेच नसते मग आरक्षणाला. बरोबर. हे जर गेल्याच मिळणारी वस्तू होती. ही खूप किचकट प्रक्रिया आहे. हे खूप आरक्षणाचा मोठा विषय आहे. आपल्याकडे जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढ्या ताकदीचं ते आरक्षण आहे. त्यामुळे त्याला वेळ लागणार हे मिळवायला. असं पेरल्याच लगेच कंस आले आणि लगेच त्याला मळणी यंत्र लावलं, लगेच ते उपनर लावलं आणि त्याला लगेच ताबडतोब धान्य झालं, असं होत नाही. तुम्हाला पिकाच्या त्याच्या क्षमतेनुसार 6 महिन्याचं पीक आहे का 4 महिन्याचं आहे का वर्षाचं एकदम खावं लागेल ना. का ऊस लावला की लगेच साखर निघाली त्याच दिवशी, असं होत नाही. हे तुम्हाला त्याची प्रक्रिया करायला लागेल पूर्ण. तुम्ही बाजरी पेरली, गहू पेरली, पूर्ण प्रक्रिया करायला लागेल त्याची. त्याला पाणी द्यावं लागेल, त्याला खतं टाकायला लागते, त्याला खुरपणे करायला लागते, आणि तेव्हा ते गहू पण येईन, बाजरी पण येईन, ज्वारी. असं होत नाही. तुम्ही सरकी लावा, कापूस लावा, तुम्हाला काय लावायचं ते लावा. प्रक्रिया हे शब्द मराठ्यांना लक्षात ठेवावं लागणार. ती एक प्रक्रिया होती. आपण गेलो, त्यांनी आधी सूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची, 6 महिन्यात अंमलबजावणी करतो म्हणले, केली नाही, फसवलं तिथं. आता बघू काय चान्स आहे त्यांना. आम्हाला माहिती त्यांना आता चान्स नाही आहे. पण त्यांनी 3 महिन्याचा वेळ मागितला दिला, 2 महिन्याचा मागितला दिला, 4 महिन्याचा मागितला दिला, वर्षाचा मागितला दिला, 2 वर्ष वेळ दिला. थोडा थिडकाने थोडा तिडका नाही दिला ना, याच्यापेक्षा काय. नाही फसवलं नाही म्हणता येणार, कारण मला खरं बोलायची सवय, म्हणून तर समाज माझ्यासोबत. काय होतं बघा, ती प्रक्रिया असते. मला क्लिअरच सांगतो की 1967 पासून जे आरक्षण ओबीसीतलं दिलं गेलं, जे आरक्षण दिलं गेलं ना वेळोवेळी, पोटजाती उपजाती म्हणून वर्षाला, 2 वर्षाला, 4 वर्षाला त्यांनी त्याच्यात घातल्या. प्रत्येक वेळेस त्यांना तो कायदा दुरुस्त करावा लागला. आता 67ला घातलेल्या जाती, त्याच्यानंतर जर तुम्हाला 10-20 घालायचे असले तर 67चा कायदा दुरुस्त करावा लागेल. मग ज्या साली घातल्या त्या सालाचं नाव द्यावं लागेल. तसं 67 पासून 2012पर्यंत ओबीसीच्या जाती घातल्या. पोटजाती उपजाती तत्सम जाती म्हणून त्यांनी आरक्षणात घातल्या. मराठ्याला कुठं जायचं आहे, ओबीसी आरक्षणात. ओबीसी आरक्षणात जायचं म्हणलं 2012चा कायदा तर दुरुस्त करावा लागेल. त्याच्याशिवाय जातील कसे मराठी.
आणि तुम्ही अशीच अंमलबजावणी केली, असा जी आर काढला ते उडून जाईल हो. तुम्हाला त्याची दुरुस्ती करावं लागेल तरच ते होईल. तुम्ही असं केलं आहे का कधी? एखाद्याचं वावर घेतलं इकत आणि डायरेक्टच गेलेलं की त्याच्यात त्याची रस्ट्री केली नाही, त्याचा फेर वाढला नाही. तुम्हाला पक्कं करावं लागेल ते. तुम्ही रान घेतलं, इसार दिला आहे ना, आता राहिलेले पैसे देणे, रस्ट्री करून घेणे, फेर देणे आपलं पक्कं होतं. तसं तुम्हाला 2012च्या कायद्यात टिकणारं आरक्षण द्यायचं. ओबीसीतलं 12ची दुरुस्ती केल्याशिवाय त्या कायद्याची टिकूच शकत नाही. म्हणून आम्हाला ती अधिसूचना काढावी लागली, ती प्रक्रिया होती. हा त्यांनी फसवलं ना. कुठं 6 महिन्यांनी ती अंमलबजावणी करू म्हणली होती, ती केली नाही. पण झालेली प्रक्रिया योग्य आहे. कारण लहान काम नाही केलं हो. मराठ्यांनी मुंबईतून लहान काम नाही केलं. नाव ठेवणारे जे बुटं चाटणारे असते तर राजकीय नेत्याचे, त्या पहिल्याशी बोलतातच माघारी आले. अरे त्या दिवशी कसं होईल? अंमलबजावणी झाली का त्या दिवशी? एखादी रजिस्ट्री केली त्या दिवशी फेर झालेला महाराष्ट्रात कधी ऐकलं आहे का? त्याला प्रोसिजर आहे 8-15 दिवसाची. तसं तुम्हाला 2012च्या कायद्यात जायचं आहे. आणि मला मराठी फसवायचे नाही आहे, म्हणजे माझा स्वभाव वेगळा आहे. लोकांच्या समाधानासाठी मराठ्यांच्या भावनेपोटी लगेच जी आर काढा या मताचा मी नाही. ते जर उडालं तर मला जातीला द्यायचंच ना, तर पक्का द्यायचं एवढा समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. मग मला ते टिकावं लागेल ना विश्वास. म्हणून ते 2012च्या कायद्यात सरकारला दुरुस्ती करावी लागली. लहान काम नाही केलं ते, 45 वर्षात नाही झालं ते केले. ते जर लहान काम असतं ना, वाशीला जाऊन वापस आलेलो आम्ही सगळेश्वरीच्या अधिसूचना काढू नका म्हणून हे यावल्या सहित उभं राज्य विरोध करतो. अधिसूचना काढायची नाही म्हणून. ती जर चुकीची असती, ती जर टिकणारी नसती, त्यांनी विरोध केला असता का? ते म्हणले ते काढून जाऊ दे, आवडून जाणार आहे. त्यांना माहीत होतं 2012च्या कायद्यात जर दुरुस्ती ह्या मराठ्यांनी वाशीला जाऊन जर केली आणि मराठे जर सगळे सोयरे म्हणून आत गेले, पुरे मराठी ओबीसी आरक्षणात आले, की लहान काम नाही केलेलं. उगाच बुटं चाटणारे काही पैदास ती म्हणती आम्ही काय मी केलं का ते एकट्याने? मग मी केलं का? तिथं हायकोर्टातले वकील होते, खूप मोठी टीम होती. मराठा आरक्षणावरचे अभ्यासक होते, म्हातारे झालेत बिचारे ते अभ्यासक करू ते होते. कायद्याचे, घटनेचे, दोन्हीचे अभ्यासक होते. आयोगाचे, समितीचे, ज्यांना अभ्यास आहे ते सगळे होते. जेव्हा ते म्हणले की हा हे ओके बरोबर, त्यावेळेस 4 वाजता सांगितलं आहे ओके म्हणून. मला नाही वाटत शिंदे समितीला काम करू दिलं जात आहे म्हणून. पूर्वीच्या अगोदरच्या सरकारमध्ये काम करून दिलं जात होतं, परंतु आता जसे जसे मुख्यमंत्री बदलले तसं आम्हाला संशय आहे. ते काही विरोधक नाहीत आमचे, जे खरं आहे ते बोलायची सवय आपल्याला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर एखादं काम केलं तर आम्ही केलं म्हणून स्तुती करणारे पण लोक आहेत. हो, असे विरोध करायचा म्हणून करणारे नाहीत. पण जी स्पीड एकनाथ शिंदे साहेबाच्या काळात त्या समितीला मुभा होती की तुम्ही रेकॉर्ड शोधा, प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी आपण द्या. स्पीडने अभियान सुरू होते. गावागावात अभियान घेतले जायचे, तालुका स्तरावर घेतले जायचे. अहो आता तालुका वंशवळ समितीच गठीत नाही आहे. काय मुदत वाढ देऊन फडणवीसनी काय साधलं? काय शिंदे समिती कुठं रेकॉर्ड शोधती, कुठं व्हॅलिडिटी देते? आता पळती. आणि मुंबईला त्या टायमाला आता शिंदे समितीला पाठवलं होतं वाटतं मुख्यमंत्र्यांनी. डाव कळतो लोकांना. 2-1.5 महिना झालं समितीला मुदत वाढ येऊन. समिती याच्या अगोदर का नाही? आताच कसं काय यायला लागली? आणि मराठवाड्यातच का? तुमची कार्यक्षेत्र हे राज्याचं आहे. बरोबर. तुम्ही राज्यात कसं काय नाही, नुसते मराठवाड्यात काय करताय? बरं, मराठवाड्यापेक्षा संभाजीनगरलाच आहे तुम्ही, छत्रपती संभाजीनगर. याचा अर्थ होतो सरकारनं नादी लावायला पाठवलं आहे. अहो त्या समितीला ऑफिससुद्धा नाही आहे बसायला मुंबईला. काय काम करणार ते? थातूर मातूर काम करायचं, नादी लावायचं काम करायला लागले शिंदे साहेब, हे आपले फडणवीस साहेब. मराठ्यांना नादी लावायचं काम. समितीला मुदत वाढ दिली आणि ती आता छत्रपती संभाजीनगरला आली. अरे पण झालं काय? तिला बसायलाच ऑफिस नाही, ती रेकॉर्ड शोधित नाही, ती नोंदी सापडत नाही. सापडलेल्याचे प्रमाणपत्र देणार, अधिकारी राज्यातले व्हॅलिडिटी देणार कुणबी प्रमाणपत्राचे. उपयोग काय? काहीच नाही. हे नादी लावायचे धंदे लक्षात आले. त्यामुळं आता मुंबईला सगळा हिशोब होणार, एकदाच पुरा हिशोब होणार. म्हणूनच म्हणलो मी की देवेंद्र फडणवीसांचा वैरी नाही आहे, शत्रू पण नाही आहे. काम करण्याची, टिंगल करण्याची एखादी जातीची
देवेंद्र फडणवीसांकडं सातत्यानं होतं, म्हणून आम्हाला त्यांची चिड येते. सत्ता हस्तगत करायसाठी ओबीसी मराठा म्हणायचं, वाद लावून द्यायचे आणि सत्ता मिळवायची. हे जे लक्षण आहे ना, हे वाईटाकडे नेणारे लक्षण आहे देवेंद्र फडणवीसांचे. हिंदू म्हणायचं, लगेच मुसलमान, लगेच दलित म्हणायचं. स्वार्थ साधूपणाचा, संधी साधूपणाचा माणूस जर कोण असेल, स्वार्थासाठी लोक मेले तरी चालते, पण स्वार्थ साधला पाहिजे असा माणूस एकच आहे देवेंद्र फडणवीस. या माणसानं केसेस मागं घेऊ म्हणून एक घेतली नाही, सरसकट घेऊ म्हणले होते. बलिदान गेलेले कुटुंब राहावं, लेकरा बाळांना त्यांना करता माणूस गेला आहे. छोटे छोटे लेकरं बाळं कशी सांभाळत असेल ती माऊली, त्यांना निधी आणि नोकरी देऊ म्हणले, नाही दिली आहे माणसानं. स्वतःच्या आईलाही समजतो. आणि राज्यातल्या आमच्या लेकीबाळीचं कंपाळाचं कुंकू उघडं पडलं आहे, कपाळ उघडं पडलं आहे, सगळं कुंकू पुसलं आहे. ती लेकबाळ तुझी आई नाही का, ती बहीण नाही का लागत कोणी? याच्यामुळं आम्हाला मग त्याचा राग येतो. तू समान व्हा, राज्याचा प्रमुख माणूस. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्याशी समान वागलं पाहिजे, या भूमिकेचं ते पद आहे. अरे ही कुठली चाल आहे? लाखो पोरावर माझ्या खोट्या केसेस केल्यात मराठी. ही काय नाही येते, बदला होणार नाही, सत्ता टिकून राहत असती, जाईल कधी न कधीतरी. तू मी महाना डोकं ताळीला जातं गरीबावर अन्याय केला. हां, कधी ना कधीतरी बदल होणार, हिशोब होणार. तुला पण सगळे सोयरे असतील ना. आमचे सगळे सोयऱ्याला त्रास, पाहुणारावळ्याला मारहाण, हल्ले करणं, ठेशे करणं, चुका नसून दाखवणं, तुझ्या बी लोकात चुका असत्यानच ना. बदलन ना वेळ, त्याच्यासाठी सावध करायलो. अशी पेरणी करू नका, अन्याय करणारी पेरणी करू नका. पुढं चालून जर कधी काळी बदल झाला तर लोकांच्या डोक्यात राहील, देवेंद्र फडणवीस त्या टायमाला असं वागत होता, आता आम्ही बी असंच वागणार. बदल्याची भावना माणसाच्या मेंदूत कधीच पेरली जाऊ नये. त्याच्यासाठी ती पेरणी जरा थांबवा, विषारी पेरणी तुमची. आणि ज्या सगळ्या मागण्या तुम्ही देऊ म्हणले होते त्याची अंमलबजावणी करा ना. आणखीनही देवेंद्र फडणवीस साहेब वेळ गेलेली नाही. प्रेमानं मराठ्याला जवळ करा. तुम्ही जर अशी वागणूक विषारी देत राहिलात, विष कालीत राहिलात, आकाश भावनेनं मराठ्याशी वागला, हमेशा सातत्यानं तुम्ही मराठ्याचा अपमानच करत राहिलात, त्यांना खुन्नस देत राहिलात, तर याची पेरणी अशी लोकात खुणगाट करून बसेल की कधी काळी बदल झाल्यावर लोक पुरेपूर बदला घेतील तुमचा, पुरेपूर. द्वेष, मराठ्यांविषयी प्रचंड द्वेष असलेला माणूस. आम्ही वारंवार सांगतो की तुम्ही आमचे खरंच वैरी नाही आहे, शत्रू नाही आहे. तुमचे विचार बदलणार आहो एकदा तरी. तुमच्या वयाला आणि पदाला ते शोभतच नाही आहे. राज्याचा मुरब्बी नेता म्हणून जर बघायचं म्हणलं तर सोयीनुसार या बोटावर थुका आणणारा माणूस असं नाव कधीच पडू नये. ते देवेंद्र फडणवीसचं पडायला लागलं. कारण वागण्याची पद्धत ही निव्वळ खुंची आहे, कसानं भरलेली आहे. मराठ्यांचा करायचा तर फक्त अपमानच करायचा, मराठ्यांच्या पोरांचं वाटोळच करायचं, मराठ्या जातीला आरक्षण नाही मिळू द्यायचं म्हणजे नाहीच मिळू द्यायचं. ह्या खुंची भूमिकेत वागल्यामुळं एका दिवशी असा उठाव होईल की नेत्याला राज्यात फिरून देणार नाही आणि पुन्हा देवेंद्र फडणवीसला सत्तेवर येऊ द्यायचं नाही. हे लोक खुणगाट बांधून बदलाच घेते. ह्याला कारणीभूत आणि जबाबदार असणार देवेंद्र फडणवीस. राज्यात जेवढा जातीवाद पसरला आहे ना, एकट्याच माणसामुळं, फक्त देवेंद्र फडणवीसमुळं. हे झालं की ते तयार करतो, ते झालं की ते तयार करतो. एकाशी एक जोड उभा करून ठेवतो. मराठ्याचा नेता असला त्याला दुसरा जोड उभा करून ठेवेल. मध्ये आता ते कोण हिंदुजन नाईक केलता एक, ते कोकणातला, त्याला 2 हिंदुजन नाईक जोड उभा करून ठेवले. आता त्याला मागं टाकलं, झाला वापर करून भागलं ते झाला, त्याला दिलं लोटून लात काढून बाजूला. लगेच आता दुसरे 2 आणले. म्हणजे आता यांना दोघाला जोड उभा करीन पुन्हा पुढं. ओबीसीत छगन भुजबळला पुढं आणि पुन्हा तिकडून 2 ओबीसीचे लीडर उभा करेन. इकडच्यावर लात मारी, इकडे सुरू करेन, पुन्हा त्यांना 2 उभा करून ठेवेल. पुन्हा सत्तेच्या टायमाला हिंदुत्व म्हणून हिंदूचं रक्त आहे, त्याचं हिंदूचं रक्त लगेच 1-2 महिन्यात 3 महिन्यातच संपतं. लगेच त्याचं ओबीसीचं रक्त होतं. हां, मग ओबीसीचं रक्त आहे म्हणतो ते DNA मी. आता ते संपन त्याचं
आता कोणाचं तरी दुसऱ्याचंच हे म्हणते काही दिवसांनी. आता जर धनगराने आंदोलन उभा केलं कधी काही तर ते लगेच म्हणणार आहे आता मग रक्त मराठ्याचं किंवा मग इकडं हिंदूचं किंवा मग कोणाचं मी म्हणत येऊ. आता मराठ्याने आंदोलन उभा केलं आहे ना म्हणून आता त्याचं ओबीसीचं रक्त झालं. उद्या त्याला त्याचं रक्त बदलणार आता, कारण त्याला ती सवय. ज्यावेळेस धनगराचं आंदोलन सुरू होतं तेव्हा त्याला विरोध करायसाठी दुसरे काउंटर करायला लोक होते. त्यांना गोड बोलून तुझा जे आर काढतो म्हणले पहिल्या कॅबिनेटला, नाही काढला. 15 वर्ष झाले धनगराचं पुरं वाटोळं करून टाकलं. अशी शाळा आहे त्याची. आता त्यांना हाताखाली धरलं आहे, आमचं आंदोलन सुरू आहे, आमच्या अंगावर सोडितो. पण मी माझी स्तुती नाही करत, पण आम्हाला गावखेड्यात आम्ही एकमेकाला मानणारे लोक आहेत. धनगर असन, 12 बलुतेदार असतील, मायक्रो ओबीसी असन, दलित मुस्लिम असेल, कोणत्याही जाती असू द्या, आम्हाला एकमेकात राहावं लागतं. त्याचं ऐकून आम्हाला दंगली खेळून नाही चालत. हे राजकीय स्वार्थापोटी 10-5 जणं करतील बोबाटा, त्यांना करू द्या काय करायचं. धनगराने मराठ्याच्या अंगावर यायचं नाही, मराठ्याने त्यांच्या अंगावर जायचं नाही, ओबीसीने मराठ्याच्या अंगावर यायचं नाही, मराठ्याने सुद्धा त्यांच्या जायचं नाही, दलित मुस्लिमांनी सुद्धा मराठ्याच्या अंगावर यायचं नाही, मराठ्याने सुद्धा त्यांच्या अंगावर जायचं नाही. ही भूमिका आम्ही पूर्णपणानं पार पाडली. कारण त्यामुळं काही होतच नाही आणि यांना काही साधत पण नाही. पण ते देवेंद्र फडणवीसला नाही दम निघत. काम करायचं सोडून उलटं करणार. मागणी एकाची असली का त्याला देत नाही, दुसऱ्याला देतो. आम्ही आरक्षण मागतो ओबीसीतून, मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घाला. मराठ्यांची पोटजात होती कुणबी, उपजात म्हणून होती घाला, त्याने घातले. त्याने पाठीमागं निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या कोणच्या 7, 8, 10, 15 जाती आणल्या त्याच घातल्या. मागणीही नाही, काहीच नाही. आमचे लोक आडून मरायला लागलेत, त्यांना देत नाही. म्हणजे इतकं उलटं खोबडीचा. पुन्हा ते मध्येच शेतकऱ्यालाच कर्जमाफी करेन म्हणला. केली का? बरं, तो हिंदूचं रक्त, याचं रक्त आहे ना, ते कोणाचं? ओबीसीचं रक्त आहे मला, DNA मा, तो ओबीसीचं रक्त आहे ना, जाऊन आमच्या लागून दे काढी तिकडं, आम्ही आमचं बघू कसं घ्यायचं काय करायचं. तो रक्त जर ओबीसीचं आहे, DNA तो जर ओबीसीचा आहे, शेतकरी तो ओबीसी आहे ना, दे बरं उत्तर यायचं. केली कर्जमाफी त्यांची, म्हणलं होतं ना निवडणुकीसाठी कर्जमाफी केली. लाडक्या बहिणीला पगार सुरू केले, आमची लागू दे काढी, आम्ही आमचं बघू काय करायचं. तो ओबीसीचं रक्त आहे ना, लाडक्या बहिणी ओबीसीच्या असत्या ना, कारण त्या मराठ्याच्याच आहेत सगळ्या. कमून बंद केलं? एक बी ओबीसी शेतकरी नाही का? कर ना कर्जमाफी. लोकांनीच ओळखलं याला. चायला हे लई या बॉर्डरचा थोका आणतंय. आमच्या खेड्यात म्हणलं जातं या बॉर्डरचा थोका आणणे म्हणजे काय? रसा तळाला जाणे, खडे खडे वर येणे म्हणजे काय? तसला प्रकार आहे. आता सगळं राज्याला दिसतंय, हे विचारायची गरज नाही, सगळ्यांना कळतंय सुद्धा. शत्रू जर नसता तर देवेंद्र फडणवीस साहेब म्हणलेच नसते. मुंबईला आल्यावर पोलिस बघून घेते किंवा मी ओबीसीसाठी लढणार, मराठीसाठी नाही लढणार. दुखवले सगळे मराठी पक्षातली पण सत्तेतले सुद्धा मराठी म्हणायला लागलेत. आज आमचे पोर आम्हाला म्हणायला लागलेत, पप्पा मम्मी आपली सत्ता असून आम्हाला शिकायला अडचणी येतात, नोकऱ्या भेटानात, आरक्षण द्या ना, आपली सत्ता असून. आणि ते म्हणतात आम्ही ओबीसीसाठी लढणार, आमसाठी नाही लढणार का? आणि पप्पा मम्मी तुम्ही नाही लढले का त्यांना निवडून आणण्यासाठी? शा खायला लागलेत ना भाजपमधले मराठी, काँग्रेस शिवसेनेतले मराठी शा खायला लागले लेकरा बाळाच्या घरात. कारण वाटलं लेकरा बाळाच होते. सत्ता आली म्हणजे काय सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सुधारते काय? आरक्षणातून शिक्षणातून आपल्याला सुधारावं लागणार आहे ना. एखादा अर्ध सुधारत, बाकीचं गाव मरण ना सगळं, सत्ताधारी जरी असलं तरी पण. त्यामुळं लोकांनीच आता ओळखलं हा आता लढायचं. हा प्रमुख चेहरे पुढच्या तोंडाला जरी नाही दिसले, सगळ्या पक्षातले मराठी यावेळेस तुम्हाला तुटून पडलेले दिसे. जातवंत घरी राहणार नाही. आता ज्याला स्वतःला मराठा लावतो, स्वतःला श्याम नकोळी समजतो, क्षेत्रीय मराठा समजतो, ते असं लावलं तर नाही घरी बसू शकत. ज्याला बुटच चाटायचे चापला त्यांच्या ती पैदाच बसू शकते. जातवान मराठा नाही, अस्सल खानदानी नाही बसू शकत. आता प्रत्येकाला लेकरच मोठे व्हावं वाटते. आणि मी त्यांच्या लेकरासाठी लढतोय, मी कोणासाठी लढतो? त्यांचे सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे, गोरगरीब शेतकरी मराठ्यांचे, मजूर मराठ्यांचे, कोणी एसटीवर ड्रायव्हर आहे, कोणी कंडक्टर आहे, कोणी रिक्षा चालवतो, कोणी टपऱ्या आणतं आहे, कोणी हॉटेल चालवतं आहे, कोणी किराणा दुकान चालवतं आहे, कोणी टेम्पो ट्रॅक्टर चालवित आहेत, कोणी ट्रका चालवित आहेत, कोणी माथाडी कामगार आहे, कोणी डबेवाले आहेत, कोणी कंपन्या पुढं वॉचमॅन आहेत, कोणी शेतीत काम करतं आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी
नोकरदार आहे, कोणी पोलीसमध्ये, कोणी महसूलमध्ये, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी शिक्षक आहेत. या लोकांच्या लेकरांसाठी झटतो आहे मी. मला कसं काय एकट्याला वाऱ्यावर सोडतील ते? देवेंद्र फडणवीसनं मला उघडं पाडायचं ठरवलं आहे. मराठी कसं काय पाडू देते? त्यांच्या लेकराबाळासाठी झटतो आहे मी. रात दिवस उपाशी तापाशी राहून रक्त जाळतो आहे. ते मला कसं उघडं पाडते? आणि मी कोणासाठी करतो? माझ्यासाठी नाही, त्यांच्या लेकरांसाठी. आणि मी जर एवढं करत असलो ते घरात नाही झोपू शकत. जातवान मराठ्याला मी मुंबईत गेल्यावर घरी झोपच येऊ शकत नाही, त्याची ओढ मुंबईकडेच असणार आहे. जातवाना जी आपली अस्सल अवलाद आहे ना, ती नाही घरी झोपू शकत. ती जरी इथं राहिली तरी ती म्हणणारे चल बाबा मी मागून मुंबईला जातोच, उद्या लेकरं बाळ शापशिवाय देते. नाही झोपू शकत. जातवान अस्सल अवलाद मराठ्याची, खानदानी रक्त घरात मी मुंबईला गेल्यावर नाही झोपू शकत. इतकं गार, इतका अन्याय सहन करणारं रक्त मराठ्यात नाही खेळत. लोकशाहीच्या मार्गानंच जायचं. पण मुंबईत मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, ओरिजिनल असतं जावलात मराठीची नाही घरात झोपू शकत. गावात फिरूच शकत नाही ती. सगळे पोरण माणसं मुंबईकडे निघाले, तू घरात झोपतो. म्हणजे समाजावर संकट आणायला लागला तू घरात झोपून. त्याच्यामुळं एकही मराठ्याला असं वाटणार नाही की संकट जातीवर यावं आणि माझ्यामुळं यावं म्हणून मराठा समाज घरात झोपत नसतो, शेतातही जात नसतो, कुणी नोकऱ्याला जात नसते. 29 ऑगस्टला करोडो मराठी तुम्हाला मुंबईत दिसत असते. भले ते आम्हाला ते आशीर्वाद देऊन वापस येतील, पण खानदानी मराठा जो मिशावर ताव देतो, कॉलर टाईट करतो ना, जातवान क्षत्रियाची अवलाद घरात झोपूच शकत नाही. आणि जी झोपल ती क्षत्रियाची अवलादच नाही. काय असतं, मला जी माहिती मिळाली ती इथून मागं मी त्यांना झापितो होतो, झोडितो होतो. त्यांची मजबुरी, त्यांनाही वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे. ह्या लढ्यात 100% ते समाजाच्या पाठीमागे आहे. 27 ऑगस्टला जे आम्ही निघतोय 100% पाठीमागे आहे. कारण ते काय, ते म्हणते ते कामं घेतले, ते कामं गुतीत आहे, बिलं अडकीत आहे, लय त्रास देते. आम्हाला वाटतं आहे ना, लेकरा बाळा शाप शिवा कशाला खावा समाजाचं लेकरा. म्हणजे ओबीसीचं काय असलं की ते सगळेजण येतात त्यांच्या लेकरा बाळा. मग आपल्या जातीच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे ना. मग आम्हाला लोक नाव ठेवालेत ना की जायला तू मराठीचा अवलादीचं पोटचा असून सुद्धा तू इथं काय करतो रे. ते सगळे एक येतात. तुम्हाला रोग आले की आले एकत्र, ह्या शापशिवाय खावायला लागतात. लेकरा बाळासुद्धा घरी नाव ठेवतात, पप्पा मम्मी तुम्ही घरी काय करतात. तुम्ही जरी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असता, सरपंच असता, तुम्ही नगरसेवक असता, तुम्ही आमदार असता, महापौर असताल, तुम्ही घरी काय थांबता. सभापती असताना, तुम्ही उपसभापती असता. आम्हाला उद्या आरक्षण लागणार आहे शिकायला, नोकरीला, तुम्ही घरी कम थांबता. बरं तुम्ही तुमच्या नेत्याचं ऐकून, देवेंद्र फडणवीसचं ऐकून जाणार नाही, मग मला नोकरी लागणार का, मला शिक्षण मिळणार का, नाही उत्तर यायचं. त्याच्यामुळे ते सुद्धा ह्यावेळेस बाहेर पडणार आहे. 100% ह्यावेळेस बाहेर पडणार. आणि ते नाही पडले ना, मराठी त्यांना गुलाल नाही लागून देत, पुन्हा नाही लागून देत. आता आपली मागणी आहे बाबा मराठा आणि कुणबी एक. त्यावेळेस गिरीश महाजन साहेब म्हणले होते, म्हणून हे सगळ्या स्वारीचं लफडं निघलं होतं मध्ये. ते म्हणले सरसकट शब्दाला त्यांचं लय दुखत आहे म्हणे. मग आपण काहीतरी पर्याय काढू. म्हणलं काढा पर्याय. मी सरसकट मागणीवर ठाम आहे. पण ते म्हणले त्याच्यावर ठामच राहा, त्या मागणीवरती काय हरकत नाही. पण कायदा पारित जर करायचा असला मराठा आणि कुणबी एक तर त्याला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित नाही. ठीक आहे म्हणलं, आधार तयार होईलच. मग तोपर्यंत काय केलं तर सगळ्या सोयरीचं म्हणले करायचं. म्हणलं ठीक. सगळे जे झाले 4 जे झाले त्यांनी सांगितलं की म्हणलं हे शब्द बसतोय का. म्हणले हा. व्यासपीठावर म्हणले अंतरवालीच्या. बरं तो का घ्यायचा. मग मी पण डाव टाकला. म्हणलं हे उद्या सगळे सोयरे नाही बसले तर येईन परत उडून टाकावं कोर्टात, पुन्हा गोळ व्हायचा. सगळे सोयरे का आणि कुणाचा, हा प्रश्न खूप मोठा होता. मग मी सांगितलं बाबा ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे परंपरेनुसार पिढ्यांना पार लग्नाच्या ज्या सोयरीकी जुळत्यात ते सगळे सोयरे घे. म्हणजे ज्याची नोंद निघाली त्याच्या सगळ्या राज्यातल्या सोयऱ्याला द्यायचं. का द्यायचं हा पण प्रश्न आला. सोयरा म्हणूनच नुसतं द्यायचं तर का द्यायचं. ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखा आहे, त्याची पोटजात हे उपजात हे म्हणून घ्यायचं. त्याची पोटजात हे उपजात हे म्हणून घ्यायचं आणि ती घेता येते. पोटजात उपजात म्हणून सोयरे ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे सोयरे पोटजात उपजात तत्सम म्हणून घेता येतं. हे कायद्याला मान्य नाही, कारण बाकीचे जे घेतले, बाकीचे जे सोयरेच घेतलेत ना. कोण घेतलेत मग, कोण घेतले तर बाकीचे
180 जाती होत्या, नंतर घेतलेल्या कशाच्या आधारावर घेतल्या? पोट जाती उपजाती म्हणूनच घेतल्या ना. पण घेतले कोण? सोयरेच घेतले ना त्यांचे. बरोबर. सगळे सोयरेच घेतले. कोण घेतले दुसरे दाखवा मला. एक माळी घेतला, बाकीचे 5-7 जाती माळी कसं आल्या? ते सोयरे नाहीत का त्यांची? नाही, फक्त पोट जात उपजात म्हणून घेतले. आणि तेच म्हणणं आहे आमचं. ज्याचं कुणबी नोंद निघाली त्याचे सोयरे घ्या. पण कारण काय? सोयर पण जुळतंय म्हणूनच, नुसतं सोयरपणासाठी नाही, त्याची पोटजात उपजात म्हणून त्याला आत घ्या. कारण दोघांचा व्यवसाय सारखा आहे, रोटीबिटी व्यवहार होतोय. सणावाराच्या परंपरा आहेत, धर्माच्या परंपरा आहेत, संप्रदायाच्या परंपरा सारख्या आहेत म्हणून घ्यायचं आहे. आणि मग त्यांची खरीगोची तिथं झालेली. त्यांचे पण सोयरेच घेतलेत पोटजाती उपजाती म्हणून. मराठीची सोयरे घ्या पोटजाती उपजाती म्हणून, अशी व्याख्याच आहे.